तिकडे नागपूर जिल्ह्यातील कळमना बाजार समितीत दुय्यम फळांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। 1000 किलो मागे 100 ते 150 किलो अतिरिक्त संत्रा मोसंबी व्यापारी मोजून मोफत घेतात। वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू आहे। कटच्या नावाखाली सुरू असलेल्या या लुटीला एपीएमसी देखील काही कारवाई करायला तयार नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते। या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय तुषार कोहळेनं। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कटच्या नावावर संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लूट होत असल्याचा प्रकार पुढे येत आहे। 1000 किलो मागे 100 किलो अतिरिक्त वजन शेतकऱ्यांकडून घेतलं जातं आणि 1000 किलोचेच पैसे दिले जाते। असे आपले सोबत शेतकरी आहे ज्यांनी काही दिवसाआधी माल विकला आणि त्यांच्याकडनं कट देखील घेण्यात आला। वासुदेवराव पवार आहे। तुम्ही जो माल विकला किती कट घेतला तुमच्याकडनं? 100 किलो बरं, किती टना मागे। बरं, आणि जे रेट लागतात समजा 20,000 रुपये टन जर खपला तर त्याचा कच्चित लिहिण्यात येतो आणि पक्क्यात 19चे पैसे भेटतात। पैसे घ्यायचे वेळेस ह्या अशा बाजार समितीत 2 टाईपच्या भानगडी आहे। त्याच्यामुळे कास्तकाराची लूटच आहे ही एक प्रकारची। तर आवाज कुठे ऐकायला तयार नाही। 20,000वर 1000 रुपये कमी देतात। हा, काय कारण देतात ते? ते आता त्यांचा रिवाज बनला आहे तो, आणि हे सालोबाद चालू आहे। कधी कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे लक्ष देत नाही? नाही नाही नाही, त्यांची मनोपली आहे, कोणी मानत नाही। भाऊ मला एक सांगा, हा जो कटचा प्रकार आहे नेमकं म्हणजे कारण काय देतात व्यापारी? व्यापारी तसं काही कारण देत नाही। जे कास्तकार माल घेऊन जातात टनामागे ते 100 किलो नेहमी लागलंच आहे। आधी तर 50 किलोचाच होता, पण आता त्यांनी 100 केला आहे। आणि जे त्यांचं कमिशन आहे 8% कमिशन पण कापतात आणि ते पक्क्या याच्यात देत नाही, म्हणजे कच्च्या याच्यात ते पैसे कापून घेतात। आणि जो भाव ठरवला गाडी अर्धी खाली करतात आणि खाली केल्यावर तो मग अजून कमी भाव करतात। मग वाढवतात का? कट म्हणजे वाढवतात, अजून 110 120 असं मागतात, नाहीतर मग पैसे कमी, पैसे कमी करतात। कारण काय देतात की खराब आहे असं काय कारण देतात की नेमकं काय म्हणतात? नाही, आम्ही शेतामधूनच माल छाटून नेतो, पण तरी ते 1-2 पीस आले का ते फक्त दाखवतात आणि चांगला माल आम्हाला दाखवत नाही। बस एवढ्यावर ते कट मागतात। अजून ते दलालाची मनमानी। काय म्हणजे शेतकऱ्यांची लूट आहे, वर्षानुवर्ष सुरू आहे। शेतकऱ्यांची ही वर्षानुवर्ष लूट आहे। याच्यामध्ये ना कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष देत, ना आमचं शासन लक्ष देत। म्हणजे जे शासनाचं हे आहे आता कलेक्टरपासून तर मंत्र्यापर्यंत सगळे लोक कोणी याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही। याच्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पण केले होते अगोदर, पण कोणी याच्याकडे लक्ष देत नाही। आणि हे 1100 किलो घेऊन 1000 किलोचे पैसे देतात। आणि पैसे दिल्यानंतर मंडीमध्ये जर डायरेक्ट माल नेला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा पैशामध्ये ते कट करतात आणि मागे पेन्सिलनी लिहून देतात बिलाच्या मागे। माझी अशी मागणी आहे की जे पक्कं बिल तिथे आम्हाला आमच्या मालाचं पैशाचं मिळालं पाहिजे आणि ते ऑनलाईन आमच्या खात्यामध्ये तेवढे पैसे जमा झाले पाहिजे। हाच एक याच्यामध्ये उपाय आहे। कॅशमध्ये हा व्यवहार तिथे झाला नाही पाहिजे। सगळ्याच शेतकऱ्यांकडनं कट घेतले जातात? जवळपास सगळ्या शेतकऱ्यांकडनं तिथं जे कळमना मार्केटला जसं आम्ही स्वतःच, मी संत्रा मोसंबी आणि संत्रा व्यापारी आहे, म्हणजे संत्रा उत्पादक आहे। त्याच्यामध्ये मी कळमण्याला नेले तर त्यानंतर तिथे असं भाव म्हणजे अर्ध काढतात, मग सांगतात की 120 किलो घ्यायचे आहेत टनामागे। आम्ही मागच्या वेळेला नितीन गडकरी साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं, किंवा महाविकास आघाडी सरकार होतं त्यांना सुद्धा सांगितलं होतं, पण याच्यावर गडकरी साहेबांनी काही केलेलं नाही। काही तिथे व्यापाऱ्यांची एकत्रितपणा असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जर माल नेला तर त्याच्यावर नेहमीच काट बसतो। म्हणजे 100 किलो तर मिनिमम काट घेतातच घेतात, म्हणजे एका टनामागे। त्याच्यामुळे ती कुठेतरी लूट थांबली पाहिजे। शेतकऱ्यांची ही लूट जे व्यापारी करतात ती लूट कुठेतरी थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। ही सगळी रास्त मागणी सगळ्या शेतकऱ्यांची असते। पण जो भाव असतो म्हणजे टनाचा 20,000 पकडला तरी काका सांगत होते की 19,000 देतात। हां, हे कापून घेतात ना पैसे। तेच तुम्हाला सांगितलं, बिलाच्या मागच्या बाजूनी कच्चं लिहून देतात आणि तेवढे पैसे कापून काही कारण देत नाही। काही कारण देत नाही। विचारायला गेलं तर काही बोलत नाही, जे आहे ते घेऊन जा। म्हणजे हे कळायला मार्गच नाही आहे। म्हणजे पक्कं बिल आम्हाला पाहिजे। तुम्ही जसं म्हणता आम्हाला की बा GSTचं बिल आणा एखाद्या वस्तूचं, तर आम्हालाही तुम्ही तसं बिल द्या ना, आणि लगेच आमच्या खात्यामध्ये तिथेच जे व्यापारी तिथे उपस्थित राहते तुम्ही 2 मिनिटामध्ये त्याच्या खात्यामध्ये पैसे टाका। म्हणजे हा लुटीचा व्यवहार जो आहे हा बंद झाला पाहिजे। पण माझं ऑब्जेक्शन जास्त हे आहे की प्रशासन काय करून राहिलेलं आहे? झोपलं आहे का प्रशासन?
ही शोकांतिका आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचं सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारं सरकार असं म्हणून सरकारचे मंत्री असेल अधिकारी असेल आपली पाठ ठोकवून घेतात. मात्र वर्षानुवर्ष अशा प्रकारे जी शेतकऱ्यांची लूट होते की 1000 किलो मागे 100 किलो अतिरिक्त त्याचा संत्रा असेल किंवा मोसंबी घेतला जातो. तसेच जे टनाचे पैसे प्रति क्विंटल जे असतात किंवा प्रति टन असतात त्यामागे देखील त्याचे पैसे कापले जातात. याकडे मात्र प्रशासनाचं लक्ष नाही आणि यामध्ये कशाप्रकारे ही शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती हे फक्त एक उदाहरण आहे. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक आणि लूट होते. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.